पावसाळ्यात आळूच्या पानाचा गरमागरम फतफत आणि भात यापेक्षा भन्नाट दुसरे जेवण काही नाही. तर चला बनवूया पारंपरिक रेसिपी. हे बघा, ही अळूची पानाची आहे ना, ही दांड कापायची आणि याची सालं सोलून घ्यायची आणि बारीक बारीक कापून घ्यायचं. आणि ही अळूची पानं आहे ना, ही कापून घ्यायची आणि कापून मी एका टोपामध्ये ठेवलंय. हे बघा, इथे मी सगळे हे अळूची पानं आणि दांडकी कापून घेतली. आता मी स्वच्छ पाणी धुवून घेते. हे बघा, इथे मी हे 1 वाटी वाटाणा घेतलाय, सफेद वाटाणा, आणि याला 6 शिट्ट्या करून घेते. हे बघा, मी ते कढई तापायला ठेवली, मीडियम फ्लेमवरती पाणी घालून ठेवलंय. आता ह्यामध्ये मी अळूचं पान घालते, जे मी स्वच्छ पाणी धुतले. आता ह्याला चांगलं असं ढवळते, मिक्स करते, भिजू दे सगळी अळूची पानं. आता ह्यामध्ये मी 4 कोकम घालते. कोकम घातल्याने कसं घसाच्या इथे खाज उठणार नाही म्हणून. हे बघा, चांगली उकळी आली आहे. हे बघा, उकळी येऊन चांगला कलर पण चेंज झालाय. आता मी गॅस बंद करून ठेवते. तर आपली ही अळूची पानं शिजली आहे. हे बघा, मी ते टोप टाकायला ठेवले, ह्यामध्ये तेल घातलंय. आता ह्यामध्ये मी घालते 1 चमचा जिरं. आता यामध्ये घालते मी लसूण 4 ते 5. हे बघा, लसूण चांगली फ्राय झाले, त्यामध्ये मी हिंग घालते. आता यामध्ये मी 1 चमचा लाल मसाला घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. आता ह्यामध्ये मी अळूचं पानं घालते, चांगलं मिक्स करून घेते. आता यामध्ये मी सफेद वाटाणा घालते आणि चांगलंपणे मिक्स करून घेते. आता यामध्ये मी 3 चमचे वाटप घालते. वाटप हे नेहमी आमटीमध्ये घातलं पाहिजे. ह्याची रेसिपी तुम्ही माझ्या सानिया किचनमध्ये बघा, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तुम्ही नक्की पहा. हे बघा, चांगलं मिक्स करायचं, मीडियम फ्लेमवरती ठेवायचं. आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि आता चांगलं मिक्स करायचं. आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि मिक्स करायचं. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आता यावरनं मी थोडंसं पाणी घालते, मला सुकं वाटते म्हणून. तुमच्यावर तुम्ही पाणी घाला, तुम्हाला एकदम रस्सेदार हवा असेल तुम्ही नक्की घाला. हे बघा, चांगली उकळी आली, आपल्या अळूचं फतफतं तयार झालंय. ते बघा, अशा प्रकारे आपलं हे तयार झालं. भातासोबत तुम्ही असं खाऊ शकता, चव चांगली भारी लागेल. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.